बोलायला सगळं आयुष्य पडलंय. चला आत या, पोहे थंड होत आहेत. हो आलो. कसा वाटला अभिजित? टोटल ग्रीन फ्लॅग आहे, मस्त आहे, आवडलं मला. मस्त आहे. काय मस्त आहे? काय कळतं तुला? तुझा काय संबंध? मला आवडला ना. याच्यात एवढं आवडण्यासारखं काय आहे? कंपनीत डाऊन सायझिंग सुरू आहे तेही माहित नाहीये त्याला. क्वालिफाईड आहे ना तो, मिळेल दुसरा जॉब. आणि तेवढंच असतं का? दिसायला चांगला आहे, वागायला चांगला आहे, माझ्या फालतू जोकवरती पण हसला आणि माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, रिस्पेक्टफुली बोलला. अजून काय पाहिजे? फालतू जोक्सवर हसणारी माणसं आवडतात तुला? हे हसणारी माणसं नाही हं. हसणारा अभिजित. तू चुप रे. तुला दुसरं कोणी आवडतच नाही हा ना तुझा प्रॉब्लेम आहे, कारण तू स्वतःच्याच प्रेमात आहे. पण जय खानोलकर, दुसरी माणसं पण हुशार असतात, हँडसम असतात, कळलं? हा हँडसम आहे. हो मोतीबिंदू झालाय तुला. हो देता हो देत, माझ्यासाठी तो हँडसमच आहे. तुझ्यासारखा नसेल पण एक मिनिट. सगळ्यात महत्वाचा, हसरा हसरा चेहरा आहे त्याचा. हसरा चेहरा आणि तू काही संबंधच नाही ना. जाऊ दे ना, तुला काय करायचंय? तू करणार आहेस त्याच्याशी लग्न? मला करायचंय ना, मला आवडलाय, मला तो बेस्ट पार्टनर वाटतं. ग्रीन फॉरेस्ट. हो हो. जा लग्न कर. जा जा, मला काय करायचंय? लग्न कर आणि वाट लावून घे स्वतःची. हो करणारच आहे, करणारच आहे. तू चहा प्यायला आलास ना, जा पिऊन घे. काय प्रॉब्लेम आहे याचा? असं डोक्याला शॉट देत असतो. घर माझं पहिली प्रायोरिटी असेल. म्हणजे त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी समजते मी. म्हणून म्हणजे लग्न झाल्यानंतरही मी आयुष्यभर जसा माझ्या सासरच्यांचा सांभाळ करेन तसंच माझ्या माहेरच्यांचाही सांभाळ करेन. वा वा शर्वरी, अगं मुलगी असून तू तुझ्या आईवडिलांबद्दल हे सगळं बोलतीयस, माझ्या तर पाणीच आलं डोळ्यात. आणि अशी मुलगी जर आमची सून होणार असेल ना, तर मला तर अभिमानच वाटेल. हो म्हणजे बरोबर आहे. मी जसं माझ्या आई बाबांची जबाबदारी घेतो तसं तू तुझ्या आई वडिलांची जबाबदारी घेते, त्यात चुकीचं काहीच नाहीये. उलट मला हे आवडेल आणि हे असं झालंच पाहिजे. यात अट घालायची काहीच गरज नाहीये. आणि माझ्या घरासाठी तुला कमवायची काहीच गरज नाहीये. त्यासाठी मी आहे समर्थ. तू सांभाळ त्यांना, माझी काहीच हरकत नाही. वा वा अभिजित वा. बरं बरं, मी काय म्हणतो, शर्वरी आणि अभिजित, तुम्हाला काही एकांतात जाऊन काही प्रायव्हेट एकमेकांबरोबर बोलायचं असेल तर बोलून घ्या. काय शर्वरी, जा जा घेऊन जा त्यांना बाहेर. या अरे बोलायला सगळं आयुष्य पडलंय. चला आत या, पोहे थंड होत आहेत. हो आलो. कसा वाटला अभिजित? टोटल ग्रीन फ्लॅग आहे, मस्त आहे, आवडलं मला. मस्त आहे. काय मस्त आहे? काय कळतं तुला? तुझा काय संबंध? मला आवडला ना. याच्यात एवढं आवडण्यासारखं काय आहे? कंपनीत डाऊन सायझिंग सुरू आहे तेही माहित नाहीये त्याला. क्वालिफाईड आहे ना तो,
मिळेल दुसरा जॉब. आणि तेवढंच असतं का? दिसायला चांगला आहे, वागायला चांगला आहे, माझ्या फालतू जोकवरती पण हसला आणि माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, रिस्पेक्टफुली बोलला. अजून काय पाहिजे? फालतू जोक्सवर हसणारी माणसं आवडतात तुला? हे हसणारी माणसं नाही हं. हसणारा अभिजित. तू चुप रे. तुला दुसरं कोणी आवडतच नाही हा ना तुझा प्रॉब्लेम आहे, कारण तू स्वतःच्याच प्रेमात आहे. पण जय खानोलकर, दुसरी माणसं पण हुशार असतात, हँडसम असतात, कळलं? हा हँडसम आहे. हो मोतीबिंदू झालाय तुला. हो देता हो देत. माझ्यासाठी तो हँडसमच आहे. तुझ्यासारखा नसेल पण एक मिनिट. सगळ्यात महत्वाचा हसरा हसरा चेहरा आहे त्याचा. हसरा चेहरा आणि तू काही संबंधच नाही ना. जाऊ दे ना. तुला काय करायचंय? तू करणार आहेस त्याच्याशी लग्न? मला करायचंय ना. मला आवडलाय. मला तो बेस्ट पार्टनर वाटतं. ग्रीन फॉरेस्ट. हो हो. जा लग्न कर. जा जा, मला काय करायचंय, लग्न कर आणि वाट लावून घे स्वतःची. हो करणारच आहे करणारच आहे. तू चहा प्यायला आलास ना, जा पिऊन घे. दिवसच. काय प्रॉब्लेम आहे याचा? असं डोक्याला शॉट देत असतो.